कसं गेला काय गेलं नाव आहे तो विषय एवढा शांत कसं काय शांत म्हणाला तो पक्षाच्या शोधामध्ये आला तर निवडणूक करत त्या डिकीमध्ये एक पिशवी घेऊन येऊ ते बघ तिथं भरणी आणून पुढे भरण्या ए झाकण द्या मंदिरातून अगरबत्ती पेटवून आज या ठिकाणी पिंपळवणीच्या बंगलावस्ती या ठिकाणी पद्मावती देवी मातेची नियमितप्रमाणे संध्याकाळी 7:30 वाजताची आरती आणि या आरतीचा कार्यक्रम चालू असताना अक्षरशः दरवाजामधून नागदेवतेचं दर्शन मंदिरामध्ये येऊन आरतीच्या वेळेला तो थांबला आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर जेव्हा तो अगदी महिलांच्या समोर येऊन थांबला तेव्हा मग ते लक्षात आलं का हा नागच आहे. मग लगेच त्वरित सर्पमित्र आपले सहकारी मित्र आकाश माळी यांना कॉल करून या ठिकाणी बोलावून घेतलं आणि आकाश माळी यांनी क्षणार्धात या ठिकाणी येऊन सर्पमित्राला या ठिकाणी म्हणजे नागदेवतेला जीवदान दिलेलं आहे. आणि आजचा अगदी सोमवार आणि त्या दृष्टिकोनातून आरतीच्या वेळी नागदेवतेचं मंदिरामध्ये येणं आणि सर्वांसमोर आरती चालू असताना कोणालाही धक्का न लावता एका जागेवरती जाऊन स्तब्ध बसून राहणं हे अतिशय खरं पाहिलं तर बोलण्यासारखं नाही की तो दुसरीकडे कुठे हल्ला देखील नाही. या बाबतीत आकाश भाऊ माळी यांना मी खरं तर आभार मानतो. त्यांचे आभार मानून त्यांना पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो. असंच सहकार्य त्यांनी इथून पुढं करावं आणि आपल्या सर्वांना सर्पमित्र म्हणून त्यांचं नाव तर माहिती आहेच परंतु त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ठेवून जर आपल्याकडे कुठे जरी नाग दामन बोनस काय निघाले तरी त्यांना त्वरित कॉल करा व त्यांचे संपर्क साधा. धन्यवाद.